कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हात बघू, किती भाजलंय हे। मला माहित आहे, मला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःला इजा करून घेतली। काय गरज होती सावित्री आत्या? दुसरं काय करू शकते मी तुझ्यासाठी? मला हे सत्य माहित असून सुद्धा अहिल्या मॅडमना सांगू शकत नाही। तुला त्या घरात सून असल्याचा अधिकार मिळवून देऊ शकत नाही। आदित्य बाबांना सांगू शकत नाही की तू त्यांना आपला नवरा मानतेस, पण तुला सांगू शकते, बाळा थांबव आता जीवाचे हात। तुला जर हे नातं कुणाला सांगायचं नसेल तर तू तरी का मानतेस हे नातं? कशी निभवणार आहेस पत्नी धर्म? त्यापेक्षा माझं ऐक, काढून टाकते मंगळसूत्र। आज तुझी मेहंदी आहे, लग्नाचे विधी सुरू झालेत। हरीशराव तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघतायत। बाळा, हरीशरावांसोबत लग्न कर आणि कुठेतरी दूर निघून जा, तरच सुखी होशील तू। सावित्री आत्या, आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय, हेच एकमेव सत्य आहे। मला माहित आहे, मी हरीश सरांना फसवते, त्यांच्या भावना दुखावते। सावित्री आत्या, हरीश सरांना हे समजा सत्य जेव्हा बाहेर न समजेल तेव्हा त्यांची समधी स्वप्न धुळीत मिळतील। म्हणूनच मला त्यांना भेटून समजा खरं सांगायचं। त्यांना सांगायचं की मी त्यांच्याशी लगीन नाही करू शकत। पारू, हे बघ बाळा, माझं ऐक, उगाच अविचाराने वागू नको। सावित्री आत्या, सत्य कधी ना कधी जगासमोर येतं। हरीश सरांना आयुष्यभर असं अंधारात ठेवून त्यांना फसवण्यापेक्षा येळीच त्यांना सत्य सांगितलं तर त्यांचं आयुष्य सुखाचं होईल। मला माहित आहे, देवी आईंनी मला घर दिलं, दागिने दिले, मान सन्मान दिला। लोकांना वाटेल की संपत्ती मिळवायला मी हे समज करते, पण मला माहित आहे, मला काय बी नको। मला सुनेचा दर्जा बी नको। आदित्य सरांच्या बायकोचा मान बी नको। मला खरंच काय बी नको सावित्री आत्या। मी सांगितलं ना तुम्हाला, मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचं आणि समध्यांची सेवा करायची। सावित्री आत्या, हे मंगळसूत्रच माझं सत्य आहे। मला या सत्यासोबत जगू द्या। पारू, अगं तुझ्या आयुष्याचा असा खेळ होताना मी शांत नाही बसू शकत। अजूनही वेळ गेली नाहीये, काढून टाकते मंगळसूत्र। नाही म्हणले ना। पारू, तुला जमत नसेल तर मी काढते ते मंगळसूत्र। सावित्री आत्या, नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही। पारू, तुला माझी शपथ आहे, माझं मेलेलं तोंड बघायचं नसेल ना तर मला ते मंगळसूत्र काढू दे। आई म्हणतेस ना मला, नाहीतर आजपासून तुझी ही आई पण मेली असं समज। सावित्री आत्या, असं का हो बोलता तुम्ही? उगाच धर्म संकटात टाकता मला। आता बास झालं, मला तुझं काही ऐकायचं नाहीये। शांत बस तू, काढू दे ना मला मंगळसूत्र। माझी शपथ आहे तुला, माझं मेलेलं तोंड बघशील तू।
अरे येळ निघून गेली की परत येणार नाही आणि आता येळ घालवून चालणार नाही. काय बी करून आजच हरीश सरांना माझं आणि आदित्य सरांबद्दलचं सत्य सांगायलाच पाहिजे. हीच ती येळ आहे. छान आहे. नाही रे, मजा नाही. हा बघूया जरा. नाही रे, लहान वाटतोय मला. हा हे काय अजून तयार नाही तुम्ही? कुठला ट्राय केलं की नाही? काय झालं? हे कुर्त्यात. अरे एकात पण मजा नाही, बघ तूच. अरे यार कुठलंही घाल, तू असाही स्मार्टच आहेस यार. हा ते तर आहे, मला गरज नाही रे आपली. काय रे, सगळ्यांच्या मागून आलास आणि पहिला नंबर लावलास. तुला आठवतंय का, हा तोच आहे जो तुला त्या डोळेवालीचा पत्ता काढून देणार होता. हा बघ, पारूच्या डोळ्यांमध्ये अडकलाय आता. पारूने जरा डोळे दाखवले की हा फापलला. सर ए माझा मोबाईल राहिला. थांब, मी जाऊन घेऊन येतो, तू बस. दादा, हरीश सरांना कुठं बघितलंय का? आदित्य सरांच्या रूम मध्ये आहेत. बर. हा जो आहे पारू येते इथे. इथे. खरं सांग, तू बोलवलं ना तिला? हा, राहायला जात नाहीये ना? हो सर, नाही. ओके, आम्ही बाहेर जातो. का म्हणजे त्यांना बोलू दे. चल, असं कुठे असतं का? अरे हीच तर खरी मजा आहे, थांबून ऐकायची. प्रीतम, उगाच फालतू मस्करी नको. ओके, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, बोलू दे त्यांना. एक मिनिट. नाही, थांब तू. अरे ती पारू नेहमी मला लेक्चर देत असते, आज बघू दे ना. होणाऱ्या नवऱ्याशी तरी प्रेमाने बोलते की त्याला पण लेक्चरच देते. प्रीतम, ही त्यांची पर्सनल स्पेस आहे, उगाच मध्ये मध्ये करू नको. चल चुपचाप. थांब रे, असं काय नसतं. इकडे. अरे काय, कुठे? इकडे ये रे. हरीश सर, हा मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. प्रीतम, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? थांब रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.